सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेली काही वर्ष आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींच्या प्रयत्नातून 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून मान्यता मिळाली. असा जो जो दिवस जागतिक स्तरावर मान्य होतो त्या दिवशी संपूर्ण जग ती ती ऍक्टिव्हिटी करते. म्हणजे जागतिक पर्यावरण दिन, तसं जागतिक योग दिन. पण योगाचं महत्व योग दिन घोषित करण्याच्या आधीपासून संपूर्ण जगामध्ये वेगवेगळे आपले जे संत महंत योगामधले मास्टर जगभर प्रवास करत राहिले. त्यांनी योगा मेडिटेशन हे पोचवलेलंच आहे. त्यामुळे जगाने ते ऍक्सेप्ट करण्यामध्ये खूप सोपं झालं. आणि मग पहिल्या 1-2 वर्षातच जगातल्या 182 देशांनी अ, अ, कार्यक्रम सुरू केले. आणि त्या त्या देशाचे जे प्रमुख असतात, त्या त्या देशात त्याला वेगळं नाव आहे, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, असं जे काही असेल, त्यांच्या सहित सगळे योगा दिनाची योगा करतात. आपण यावेळेला ही कल्पना मांडली की आपण ऑनलाईन योगा प्रशिक्षण करू, ज्याच्यातून योग दिनाच्या दिवशी उगाच आपलं योग दिनाला पार्टिसिपेट व्हायचं, टिक मार, सर्टिफिकेट मिळवण्यासाठी नाही, तर खूप चांगली योगासनं आपण शिकलो आहोत. आणि मग योग दिनाच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालो व्हावं म्हणून आपण बदलापूरच्या एका योग प्रशिक्षण संस्थेबरोबर टायप करून ही कल्पना मांडली की ऑनलाईन योगाचं प्रशिक्षण. याच्यामध्ये स्वाभाविकपणे प्रशिक्षण दिलं जाईल, आपण ते फॉलो करायचं आहे. मला थोडंसं अजून क्लिअर होत नाहीये की बा हे टू वे असू शकतं का. थोडं त्याचं उत्तर नाही असं असेल, कारण एवढ्या मोठ्या संख्येने टू वे करता येत नाही. पण याच्यामध्ये मेलने दुसऱ्या दिवशी पुढच्या आठवड्यामध्ये उत्तरं मिळावीत म्हणून काही आपण आपल्या मनात एक प्रश्न विचारले किंवा मला फलाना एक आजार आहे, तर मी कुठल्या प्रकारचं योगासन करावं. तर मला असं वाटतं की हे योग प्रशिक्षण ऑनलाईन देणार आहे, त्याच्या नेक्स्ट डेला, त्याच्या नेक्स्ट वीकला त्याचं उत्तर तुम्हाला नाव घेऊन देऊ शकतील असं माझं मत आहे. काय तुमचं मत आहे सर? ऍब्सोल्युटली राईट सर. आपले हे सगळे योगाचे जे सेशन होणार आहेत, हे सगळे लाईव्ह असणार आहेत आणि युट्यूब वरती सगळे त्याचे व्हिडिओज असणार आहेत. तर ज्या हा, ज्या लोकांचे ते प्रश्न असणार आहेत, त्या प्रश्नाची सगळी उत्तरं आपण त्यांना देणार आहोत. बहुत बढिया. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की लाखोच्या संख्येने त्या ऑनलाईन योग प्रशिक्षणात आपण कनेक्ट व्हायला पाहिजे. त्याचा योग दिनाच्या साठी पूर्वतयारी म्हणून उपयोग आहे, पण आपल्यालाही आरोग्य म्हणून उपयोग आहे. आता पुण्यामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये करता करता 1-2 करत 12 माझे क्लासेस झाले वेगवेगळ्या ठिकाणी. 700 आणि प्रामुख्याने महिलांवर मी कॉन्सन्ट्रेट केलं. तर त्या झोपडपट्टीतल्या महिला सुद्धा फीडबॅक हा देत आहेत की योगासन सुरू केल्यापासून आमची चिडचिड बंद झाली, योगासन सुरू झाल्यापासून आम्हाला झोप चांगली लागायला लागली, योगासन सुरू झाल्यापासून आम्हाला थोडं हलकं वाटायला लागलं. आमची मुलं आम्हाला म्हणाले की आई तू वगैरे चिडत नाहीस फार. तर असा योग दिन त्याची पूर्वतयारी कळलं, पण आपल्याला याचा उपयोग आहे. आणि मग ते योग दिनाच्या निमित्ताने सुरू केलेलं लॉंग टर्म आपण आपल्या आयुष्यात साधू शकू. आणि त्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी, तरुणांनी यात पार्टिसिपेट झालं पाहिजे, असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद सर. ऍक्च्युली